विधान परिषद उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता धावपळ होणार आहे। भाजपा राष्ट्रवादीचे उमेदवार ठरलेले आहेत। शिवसेनेचे ठाणे आणि नाशिक संदर्भात ठरलेलं आहे। मात्र यवतमाळ आणि परभणी संदर्भातला सस्पेन्स अद्यापही कायम आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ होणार आहे। अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारांची नावं जाहीर केल्यामुळे ही धावपळ होईल असा अंदाज आहे। भाजपनं शनिवारी रात्री आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये नुकतेच भाजपवासी झालेले प्राजक्त तनपुरे यांना संधी मिळाली आहे। तर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमधून सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीनं पुण्यातून विक्रम काकडेंना तर रायगड रत्नागिरीमधून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे। दुसरीकडे शिवसेनेच्या 2 उमेदवारांचा पेच मात्र अद्यापही कायम आहे। शिवसेनेचा नाशिक आणि ठाण्याचा उमेदवार ठरलाय, मात्र परभणी आणि यवतमाळचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, भाजपनं आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। आता त्यांना आज फॉर्म्स भरायचे आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे। कशा प्रकारची सध्या नियोजन करण्यात आलेलं आहे? श्वेता, खरं तर अनेक दिवसांच्या चर्चा, पक्षातल्या अनेक उमेदवारांची खरं तर लॉबिंग आणि या सगळ्या घडामोडींच्या शेवटी काल रात्री 10:30च्या सुमारास भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडनं महाराष्ट्रातल्या 11 नावांची घोषणा करण्यात आली। खरं तर उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत नावांची घोषणा न होणं खऱ्या अर्थानं पक्षातल्या उमेदवारांची, इच्छुकांची किती मोठ्या प्रमाणात संख्या होती यावरून ही सगळी जी प्रक्रिया होती ती लांबणीवर पडली। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर आज खरं तर 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे आणि तो 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल आपण करू शकतो। जर मुख्यत्वे आपण पाहायला गेलं तर राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या जागा, ज्या 11 जागांचे उमेदवार भाजपनं जाहीर केलेत, त्यामध्ये अनेक महत्त्वाची नावं आहेत, ज्यामध्ये खरं तर एक मुद्दा असा देखील येतोय की पुन्हा एकदा भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या काही लोकांना उमेदवारी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये लातूर, बीड, धाराशिवमधनं बसवराज पाटील असतील किंवा त्यासोबतच काँग्रेसमधून आलेले नांदेडचे विधान परिषदेचे उमेदवार अमर राजूरकर असतील किंवा इतरही काही महत्त्वाचे चेहरे, ज्यामध्ये काही तासांपूर्वी भाजपत आलेल्या खरं तर प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली होती। दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून परिवाराचं काम करणारे अरुण लखानी, जे खरं तर आता सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांचे व्याही असलेले अरुण लखानी यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली होती। एकंदर जर आपण पाहिलं गेलं तर सोलापूरमध्ये सुद्धा राजेंद्र राऊत, ज्यांना खरं तर देवेंद्र फडणवीसांचं निकटवर्तीय समजलं जातं, त्या राजेंद्र राऊतांना सुद्धा विधान परिषदेच्या माध्यमातून संधी देण्यात आली। आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाच्या वेळेला खरं तर राजेंद्र राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची बाजू ही अत्यंत आक्रमकपणे, आग्रहीपणे मांडली होती। यामध्ये काही प्रमाणात जे निष्ठावंत आहेत किंवा ज्या खरं तर अनेक वर्षापासून ज्यांची अपेक्षा आहे, ज्यांना खरं तर परिषदेची त्यांची कुठेतरी नावं नसल्याचं एकंदर नाराजीतून दिसतंय। लातूर, बीड मधून सुद्धा काही प्रमाणात नाराजी समोर आली होती। त्यामुळे इतरही काही महत्त्वाच्या भागांमधून या सगळ्या संदर्भातले अपडेट समोर येत आहेत। सरतेशेवटी आज 3 वाजेपर्यंत विधान परिषदेच्या संदर्भातला अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल। मुख्यत्वे याचा फायदा जर आपण पाहिलं तर भाजपला होणार आहे, कारण 11च्या संख्येने भाजपचं विधान परिषदेतलं संख्याबळ वाढणार आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेनेला 4 जागा तर राष्ट्रवादीला 2 जागा देण्यात आलेल्या आहेत। खरं तर शिवसेनेचा आग्रह किमान 5 जागांचा होता, तर राष्ट्रवादीला 1 जागा देण्यासाठी दोन्ही पक्ष मंजूर होते, परंतु पुण्याची जागा देऊन एक महत्त्वाची अपडेट, खरं तर पुणे विधान परिषदेची जागा देऊन भाजपनं पुढची विधान परिषदेची राज्यपाल कोट्यातली जी जागा आहे ती आपल्या पदरात पाडून घेतली आहे। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींमधून, या सगळ्या राजकीय डावपेचामधून महायुतीनं आपले उमेदवार अंतिमतः जाहीर केलेले आहेत। यवतमाळच्या संदर्भातला उमेदवार अद्यापही महायुतीकडनं जाहीर करण्यात आलेला नसला तरी सुद्धा ठाण्यातलं जर आपण पाहिलं गेलं तर शेवटचा मुद्दा, ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडी खरं तर शिवसेनेमध्ये विलीन होईल आणि क्षितिज ठाकूर हे उमेदवार असतील किंवा त्यांना खऱ्या अर्थानं एक पाठबळ दिलं जाईल अशी शक्यता होती। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा हा दिवस महत्त्वाचा ठरतोय। त्यामुळे उमेदवार अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत नेमकं काय काय घडते, कोण कोणाला पाठिंबा देते, कोण बंडखोरी करून अर्ज भरते, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी ओम, जसं तुम्ही सांगितलेलं आहे, आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि त्यामुळे कशा प्रकारे आजचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।